तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवतो, ती बघा आता. उन्हाळा आहे आणि सरकारने इथे ऑलरेडी all we are just doing capturing memories, that's all. Yes. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे आजचा दिवस माझा. आज आपण आलो आहोत मिडटाउन मॅनहॅटन मध्ये आणि आज दिनांक 4 जुलै 2026. आजच्या दिनाची खासियत म्हणजे आज अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस आहे. आणि असा तसा नाही, 2050 वर्ष झाली आहेत अमेरिकेला स्वातंत्र्यता मिळून. सो इथे न्यूयॉर्कमध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच कार्यक्रम आहेत. 2050 वर्ष झालेत ह्याकरिता. आपण आज चाललो आहोत. इथे जगभरातून बरेचसे नेव्हल शिप्स आले आहेत आणि इथे एअर शो पण आहे ह्यांच्या US एअरफोर्सचा. आणि खासियत म्हणजे इंडियन नेव्हलची पण एक शिप आलेली आहे, तर ते शो पण आहे. म्हणजे एअर शो तर असणारच आहे, वरून बरेचसे बॅटल शिप्स आहेत जगभरातून ज्या आल्यात, त्या पण इथून हडसन रिव्हर म्हणून आहे, तिथून त्या पास होणार आहेत. आणि बरेच कार्यक्रम आहेत, त्यासाठी आपण चाललो आहोत. सो मी दाखवीनच तुम्हाला आता, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो अमेरिकेला 1776 साली स्वतंत्रता मिळाली, ते पण ब्रिटिशांच्या अधीन होते. आणि आपल्यापेक्षा जास्त स्वातंत्र्याचं महत्त्व कोणालाच माहिती, भारतीयांना. आणि संघर्ष करावा लागला ह्यांना पण, आपल्यापेक्षा तर जास्त नाहीच, बट स्वातंत्र्यता असते. आणि 250 वर्ष झाली म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याकरिताच युजली दरवर्षी 4 जुलैला, म्हणजे असं बघायला गेलं तर फक्त फायरवर्क्स वगैरे असतात जे संध्याकाळच्या टाइमला होतात. पण ह्या वर्षी यांनी काहीतरी नवीन करायचं ठरवलंय. आणि त्याकरिता बेसिकली इथे नेव्हल शो आणि एअर शो. तर मला आत्ताच समजण्यात आलंय की एअर शो तर ऑलरेडी कम्प्लीट झालाय, पण बरेचसे बॅटल शिप्स ज्या आहेत त्या ऑलरेडी पास ऑन होणार आहेत. बघूया आपल्याला काय बघायला भेटतंय का. तर 3 म्हणजे आता हा लॉंग वीकेंड आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे मिळून मोठी सुट्टी आहे. तर बरेचशी लोक बाहेरून आले आहेत, भरपूर गर्दी आहे इथे न्यूयॉर्कमध्ये. आणि इकडचं सरकारने काय केलंय, 250 वर्ष स्वातंत्र्यासाठी बऱ्याच लोकांसाठी या शिप वॉरफेअरचं टूरिंग पण ठेवलेलं आहे, जे की आपण जाऊन त्या शिप्सची टूर करू शकतो. किंवा लॉटरी पण काढली होती, मी नाव माझं रेजिस्टर केलं होतं. फक्त 1 लाख लोकांनाच ते भेटणार होतं. माझ्या रूममेटला भेटलंय आणि तो त्या शिपवर पण आहे. त्यासाठी बघा, त्याकडून काय व्हिडिओ वगैरे मला भेटली तर मी नक्की टाकीन आपल्या व्लॉगमध्ये. आता जाऊन बघतो कोणत्या बॅटल शिप्स वगैरे पास होत आहेत का. नाहीच जर काय बघायला भेटलं तर मी उद्या परवा जे आपले पुढचे व्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये 1-2 शिप्सचं टूरचं बुक केलं आहे आणि मला त्याचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी भेटलेलं आहे, ते मी टाकीन ब्लॉगमध्ये. बाकीचा आज संध्याकाळी तर फायरवर्क्स खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. इकडचा फायरवर्क्सचा जो शो आहे तो खूप सुंदर असतो. आपल्याला असं वाटतं की काय फायरवर्क्स फटाकेच तर फोडतायत, पण नाही. मला असं वाटतं तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला खरंच आवडेल. जसं मी सांगितलं तो तिथे पुढे म्हणजे असे बरेच स्पॉट्स आहेत जिथून तुम्ही हे सगळं बघू शकता. बोट शो म्हणा, एअर शो म्हणा. आता आपण जे जाऊया, भरपूर लोक आली आहेत, सगळ्याच जणांना सुट्टी आहे. दुसऱ्या राज्यातून पण लोक आलेली आहेत तिथे आज. आणि इथे एक गोष्ट बघा, ही एक वॉरशिप आहे.
बेसिकली ह्याला म्युझियम मध्ये कन्वर्ट केलंय. इथे पण आपण जाणार आहोत, आज नाही पण आज आपल्याला जमणार नाही जायला. आज आपण इथे बाहेरच असणार आहोत. आणि सगळीकडे 250 वर्ष हे बघा. ह्याचा एक वेगळा व्लॉग बनवणार आहे मी. ह्याला इंटरप्रेट म्युझियम बोलतात. इंटरप्रेट शिप आहे ही. हे म्युझियम बनवलं आहे शिपचं. ही वॉरशिप आहे US आर्मीची आणि US नेव्हीची. उन्हाळा आहे आणि सरकारने इथे ऑलरेडी हीट ॲडव्हायझरीची वॉर्निंग दिलेली आहे. तरी पण बरीच लोक आलेली आहेत इथे. आणि बघा लहान मुलांची मजा बघा, मजा मस्ती चालली आहे. लोक सगळी झाडाखाली बसली आहेत तिथे. थोड्या वेळाने शिप्स येत आहेत. एअर शो संपला नाहीये असं आता एका पोलीस ऑफिसरने तरी मला सांगितलं की तासाने एअर शो होतोय. लेट्स होप की आपल्याला काही बघायला भेटेल. पण आता एक शिप येते, खूप मोठी शिप आहे त्या साईडनी. तिथून स्वतःला मला एअरशिप्स किंवा प्लेन्स खूप फॅसिनेट करतात. लहान असल्यापासूनच मला डिफेन्स इक्विपमेंट्स म्हणा, टँक्स या गोष्टींची फार आवड होती. वाव, ती बघा. सुंदर. जसं मी सांगितलं, बऱ्याच देशातून इथे शिप्स आलेल्या आहेत. वॉरशिप्स म्हणा, यार्ड्स म्हणा. फक्त आजच्या दिवसासाठीच. आणि इथे गर्दी बघा, किती लोक आली आहेत. इथून बरीचशी लोक इकडे सगळ्यांना हाय करतात. लोकांमध्ये उत्साह खूप जास्त आहे. का ना असावा. त्यांच्या देशाला 250 वर्षापूर्वी स्वातंत्र्यता मिळाली आहे आणि त्याचाच हा आनंद आहे. काय सुंदर बोट आहे बघा. Let me take a picture of that boat with my phone. ब्युटिफुल. मला आताच समजलं, माझ्या बाजूला एक व्यक्ती उभा आहे, त्याला बरीचशी माहिती आहे. तो बोलतोय की ही वेस्पुशी या बोटचं नाव आहे. अतिशय सुंदर आहे ही बोट.
एवढी जवळून बघता येते ना. हा बरोबर. मागे बोटीवर नाव लिहिलंय बघा. आय डोंट नो कॅमेरामध्ये कॅप्चर होत आहे की नाही. ते बघा. वाव, खूप सुंदर बोट आहे. ह्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते. आपल्या देशाचं जहाज इथे अमेरिकेत, परदेशात. जय हिंद. वा, सुंदर. काय दृश्य आहे. सगळी लोक इथे जमलेली. वा, भारत माता की जय. खूप बरं वाटलं बघून. आपल्या देशाचा झेंडा. काय दृश्य आहे. आपला झेंडा जेव्हा फडकतो ना, हृदयाचे ठोके चुकतात. स्वातंत्र्याचं महत्व आपल्यापेक्षा जास्त मला तर वाटत नाही कोणालाच असेल. That's a beautiful ship, right? Portugal. सुंदर शिप आहे पोर्चुगलची. फिफा वर्ल्ड कप चाललाय. पोर्चुगल म्हटलं की क्रिस्टियानो रोनाल्डोची आठवण आलीच पाहिजे. CR7. Was that? Wow. खूप सुंदर शेप आहे. खूपच सुंदर शेप आहे. ती संपूर्ण जी बाजू आहे त्या साईडची ती न्यू जर्सीची साईड आहे आणि ह्या साईडची बाजू हे न्यूयॉर्कची आहे. हे दोन वेगवेगळी राज्य आहेत, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी. आणि ते बघा तिथे आहे वन वर्ल्ड टॉवर, डाउनटाउन न्यूयॉर्क. आपण संध्याकाळी जो फायरवर्क्स जो बघणार आहोत तो जर्सीच्या साईडने बघणार आहोत. आय थिंक सो ही आजची शेवटची बोट आहे. माझं तर मन भरलंय. आपल्या देशाची बोट बघितली त्यातच सगळं सुख आलं. आणि योगायोग मध्ये माझ्या बाजूला जो माणूस उभा होता तो माझ्या आधी आला होता आणि खूप हेल्पफुल होता. तर त्याच्याकडे सकाळी एअर शोच्या व्हिडिओज होत्या, त्यांनी मला त्या पाठवल्या. तो बोलला की तुला बघायला नाही भेटलं तर माझ्याकडे व्हिडिओज आहेत त्या तू घे आणि बघ. सो आता मला त्या व्हिडिओज पण भेटल्यात, फोटोज पण भेटल्यात, ते मी टाकीन ब्लॉग मध्ये.
docking at different places, and then like you can go and visit and climb up. Yeah. So these ships are going to be docked at various piers, and I think you just got to reserve those part, and you can like. It's too hot to be out, but you know what? We are not going to have such things. Yeah, exactly. I was the same way. I don't like crowds and I don't like the heat, but this is Something else. yes, Yeah. this is special. This is special. So I'm like, I hope that I will get home safe and not hospitalized. Yep. So I brought water. All we are just froze doing some. capturing memories. That's all. Yes. Thank you for your service. Happy 4th. So आपण आता घरी निघालो आहोत. एअर शो तर काय बघायला भेटला नाही, कारण मला थोडा उशीर झाला यायला. त्यातल्या त्यात म्हणजे जर्सी मधून इथे यायला घरातून 25 मिनिटं लागतात. हाच एक फायदा आहे. जर्सी सिटी मध्ये जर तुम्ही राहत असाल तर न्यूयॉर्क, मॅनहॅटन मध्ये यायला, कुठेही जायला तुम्हाला फार कन्व्हिनियंट पडतं. आता सगळ्या वॉरशिप्स राऊट कम्प्लीट झालेला आहे, आणि जसं मी आधी सांगितलं, मला लहान असल्यापासूनच वॉरशिप्स किंवा प्लेन्स असल्याची आवड होती, की त्या सैन्यामध्ये जायचीच मला लहान असल्यापासून आवड होती. मी भारतीय सैन्यासाठी NDA साठी 3 वेळा अटेम्प्ट केला. पहिला अटेम्प्ट माझा NDA, मी तो क्लिअर केला नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी मिस करणारच नव्हतो. वेळ काढून आज मी आलो बघायला, आणि योगायोग म्हणजे आपल्या देशाची शिप पण बघायला भेटली. ते बघून खूप बरं वाटलं. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या परिवाराला, मित्र परिवारांना शेअर करा. आणि पुढचा व्लॉग पण आपण बनवणार आहोत, जो की मोस्टली संध्याकाळचे जे फायरवर्क्स होणार आहेत, फायरवर्कचा शो त्याच्यावर असेल. आणि पुढचे जे ब्लॉग्स येणार आहेत ना, तर ते बोटचे, ह्या ज्या बोट्स आपण बघितल्या त्याच्या टूर्स आहेत, त्याला मी जाणार आहे. सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तर तुम्हाला त्या व्हिडिओज बघता येतील आणि सगळ्यांना शेअर करता येतील. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.